नमस्कार, मी पूजा केतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत खजूर ड्रायफ्रूट रोल. त्यासाठी लागणारं साहित्य घेतलं मी इथे. 1 वाटी खजूर घेतलंय, बिया काढून कट करून घेतलंय. त्यानंतर पाव वाटी काजू, पाव वाटी बदाम, पाव वाटी तूप, नंतर कलिंगडच्या बिया, भोपळ्याच्या बिया, पिस्ता, मनुका, खसखस, वेलची एक पावडर आणि हे सगळं मी 2-2 चमचे असं घेतलंय. इथे कढई गरम करत ठेवले. आपण याच्यामध्ये तूप टाकूया. पण याच्यामध्ये आता सगळं ड्रायफ्रूट आपले परतून घेऊया. याच्यामध्ये बदाम, काजू, कलिंगडच्या बिया, पिस्ता, भोपळ्याच्या बिया हे आपण सगळं आता चांगलं असं परतून घेऊया. पण आता खसखस टाकणार आहोत. हे आपले आता चांगले परतून झालेत. आपण आता काढून घेऊया. आता आपण हे काढून घेऊया. मी ते कढई गरम करत ठेवले, तूप टाकले त्याच्यामध्ये. आता आपण खजूर परतून घेणार आहोत. हे चांगले आपण एकजीव होईपर्यंत आपण चांगले परतणार आहोत. त्याच्यामधून मनुकाही टाकणार आहोत आपण. चांगलं आपण असं परतून घेऊया. याला एकजीव करूया चांगला आता गोळा. आपलं खजूर आता चांगलं असं एकजीव झालं आहे. पण गॅस बंद करूया. पण याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट हे रोस्ट केलं आहे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण. चांगलं आपण याच्यामध्ये मिक्स करूया आता. आता मिक्स झालं हे. थंड झालं की आपण याचं असं रोल करून घेऊया. हे आपण आता काढून घेतलंय, थंड झालंय. याच्यामध्ये आपण ही वेलची पावडर टाकूया. चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण. आपण याच्या आता रोल करून घेऊया. बघा याच्या असे रोल करून घेणार आहोत. आपण आता बटर पेपर घेतलाय, त्याच्यावरती आपण खसखस टाकून घेऊया. थोडा पिस्ता, त्याच्यावरती आपण हा रोल करून घेऊया. हे आपण आता रोल असं बटर पेपरमध्ये असं रॅप करून हे आपण आता 1 तासासाठी असं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट होण्यासाठी. आपण आता हे 1 तास ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये. आता काढून घेतलंय. पण हे खोलून बघूया आपण. थंड झालंय आता हे.
चांगलं असं सेट झालंय. हे आता आपण कट करून घेऊया. बघा असे हे एवढे आपण पीस करून असे घेणार आहोत. असे सगळे आपण पीस करून घेऊया. हे आपले तयार झालेले आहेत खजूर ड्रायफ्रूट रोल. ही खूप छान हेल्दी अशी रेसिपी आहे आणि टेस्टी खूप छान लागते. तरी तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.